नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बनवतोय सेवैया. तर त्यासाठी सुरुवातीला मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपाला व्यवस्थित गरम करायचं आहे. आता यामध्ये घालायचे आहेत शेवैया आणि शेवैया व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जोपर्यंत लाल होत नाहीत. जास्त भाजायचे नाही आहेत, नाहीतर करपून जातील. अशा प्रकारे एकदम 10 मिनिटांमध्ये आपण शेवयांची खीर बनवू शकतो आणि एकदम मस्त यम्मी लागते. कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकतो, पण मी यामध्ये नॉर्मल मिल्क वापरलेलं आहे. हे बघा, आता शेवया व्यवस्थित भाजलेल्या आहेत. आता यामध्ये आपण दूध घालतोय. तर दूध घालताना मी दूध थोडं गरम करून घेतलेलं होतं. तर आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने शेवया तयार होतात. हे बघा, आता मी यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक 5 मिनिटं यांना उकळी काढून घ्यायची आहे, जोपर्यंत दूध थोडं कमी होत नाही. अशा प्रकारे आपण याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून दूध उतू नाही जाईल. हे बघा, आता अशा प्रकारे मी ढवळत राहिलेली आहे. त्यानंतर आता बघा, दुधाची क्वांटिटी कमी झालेली आहे. आता यामध्ये मी घालते ड्रायफ्रूट, त्यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर, यांनासुद्धा मिक्स करून घेते. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत साखर. तर साखर घालताना तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं तुम्ही साखर घालू शकता. तर मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे छोटी आणि या सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हे इन्स्टंट आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगर आपल्याला हवं असेल तर कंडेन्स्ड मिल्क आपण यामध्ये वापरू शकतो. साखरेची मग गरज नाही वापरायची. तर अशा प्रकारे आपण एकदम झटपट आणि स्वादिष्ट अशी शेवयांची खीर बनवू शकतो. हे बघा, आता खीर व्यवस्थित रेडी झालेली आहे, पण आपल्याला साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे, म्हणून आपल्याला तोपर्यंत ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत साखर व्यवस्थित मिक्स होत नाही. साखर व्यवस्थित मिक्स झाली की आपण गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. अशा प्रकारे बघा. आणि कोणाकोणाला तांदळाची किंवा शेवयांची खीर खायला आवडते, नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि जेवल्यानंतर गोड खाण्याची कोणाची इच्छा असते, आपण कोणत्या सणाला किंवा पूजेसाठी बनवू शकतो अशा प्रकारे खीर. हे बघा, आता याला मस्त उकळी आलेली आहे आणि खीरसुद्धा आपली एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे. तर आपण फ्लेम ऑफ करू. हे बघा, दिसते ना मस्त यम्मी. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.